नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले संकल्प करिअर अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण बजेटमधल्या एका अशा विषयावर बोलूया जो ऐकायला खूप किचकट वाटतो, पण खरं तर तो आपल्या घराच्या बजेटसारखाच आहे. आणि तो म्हणजे सरकारी तूट किंवा डेफिसिट्स. बरोबर. आपण अनेकदा बातम्यांमध्ये ऐकतो की सरकारची तूट वाढली किंवा कमी झाली. पण याचा नेमका अर्थ काय? आज आपण देशाच्या तिजोरीचा एक प्रकारे मेडिकल रिपोर्ट पाहणार आहोत. यातील डेफिसिटचे आकडे म्हणजे जसं ब्लड रिपोर्टमधले नंबर्स असतात, ते आपल्याला सांगतात की अर्थव्यवस्था किती निरोगी आहे आणि कुठे लक्ष देण्याची गरज आहे. मेडिकल रिपोर्ट हे छान आहे. तर आजचा आपला उद्देश आहे की या रिपोर्टमधले 4 महत्वाचे आकडे समजून घेणे. महसुली, राजकोषीय, प्राथमिक आणि प्रभावी महसुली तूट. आपल्या स्रोतांमध्ये एक सोपं घरगुती उदाहरण आहे, त्याने सुरुवात करूया आणि मग 2024-25च्या खया रिपोर्ट कार्डकडे म्हणजे बजेटच्या आकड्यांकडे वळूया. चला तर हा रिपोर्ट डिकोड करूया. तर स्रोतामधला आपला मित्र आहे रमेश. कल्पना करा की रमेशचा महिन्याचा पगार आहे 10,000. हा त्याचा महिन्याचा पक्का जमा खर्च आहे. पण त्याचा रोजचा घरगुती खर्च म्हणजे किराणा, लाईट बिल, मुलांची फी, पेट्रोल हे सगळं मिळून होतंय 12,000 रुपये. आणि याशिवाय तो एक मोठं काम करतोय. स्वतःचं घर बांधतोय, ज्यावर त्याचा महिन्याला 5,000 रुपये खर्च होतोय. हे उदाहरण खूप महत्वाचं आहे, कारण यातच सरकारच्या जमा खर्चाची रचना लपलेली आहे. रमेशचा जो पगार आहे, म्हणजे जे पैसे त्याच्याकडे नियमितपणे येतात, त्याला आपण म्हणूया महसुली जमा किंवा रेव्हेन्यू रिसीट्स. आणि त्याचा जो रोजचा संसार चालवण्याचा खर्च आहे, त्याला म्हणूया महसुली खर्च म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे, महसुली जमा आणि महसुली खर्च. मग रमेशच्या बाबतीत पहिली अडचण तर लगेच दिसतेय. त्याचा पगार आहे 10,000 रुपये आणि रोजचा खर्च आहे 12,000 रुपये. म्हणजे रोजचा संसार चालवायलाच 2,000 रुपये कमी पडतायत. तर हीच का आपली पहिली तूट, महसुली तूट? अगदी बरोबर पकडलंस. हीच आहे महसुली तूट किंवा रेव्हेन्यू डेफिसिट. याचं सूत्र सोपं आहे, महसुली खर्च वजा महसुली जमा. रमेशच्या बाबतीत 12,000 रुपये वजा 10,000 रुपये म्हणजे 2,000 रुपये. आणि आर्थिक आरोग्याच्या दृष्टीनं ही सर्वात वाईट स्थिती मानली जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला रोजचं जेवण करण्यासाठी, घर चालवण्यासाठी कर्ज काढावं लागतंय. तुम्ही कोणतीही नवीन मालमत्ता तयार करत नाहीयेत, फक्त जगण्यासाठी उसने पैसे घेत आहात. सरकार जेव्हा अशा स्थितीत असतं, तेव्हा ते एक धोक्याचं लक्षण मानले जातं. अरे बापरे, म्हणजे ही सगळ्यात गंभीर बाब आहे. पण एक मिनिट, रमेशचा प्रॉब्लेम फक्त 2,000 रुपयांचा नाहीये. त्याला घर बांधण्यासाठी आणखी 5,000 रुपये लागतायत. म्हणजे त्याचा एकूण खर्च तर 17,000 रुपये म्हणजे 12,000 अधिक 5,000 असा आहे. आणि उत्पन्न फक्त 10,000 रुपये म्हणजे त्याला एकूण 7,000 रुपये कुठून तरी उभे करावे लागतील. तर या एकूण कर्जाच्या रकमेलाच राजकोषीय तूट म्हणतात का? परफेक्ट. हीच आहे दुसरी आणि सर्वात जास्त चर्चेत असलेली संकल्पना, राजकोषीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट. याची सोपी व्याख्या म्हणजे सरकारला आपला संपूर्ण खर्च भागवण्यासाठी बाजारातून एकूण किती पैसे उसने घ्यावे लागतील तो आकडा. रमेशला 7,000 रुपये उसने घ्यावे लागतील, हीच त्याची राजकोषीय तूट आहे. आणि हीच रक्कम सरकारच्या बाबतीत त्या वर्षाचं एकूण कर्ज म्हणजे टोटल बॉरोईंग दर्शवते. म्हणजे जेवढी राजकोषीय तूट तेवढं सरकारचं त्या वर्षाचं कर्ज. पण सरकार हे पैसे कुठून घेतं? रमेश तर मित्रांकडून किंवा बँकेकडून घेईल. सरकारचं कसं असतं? चांगला प्रश्न आहे. रमेशच्या बाबतीत कर्ज घेणं सोपं आहे, पण सरकारसाठी तसं नसतं. सरकारचा सर्वात मोठा स्रोत असतो बाजारातील कर्जे म्हणजे मार्केट बॉरोइंग्ज. यासाठी सरकार सरकारी रोखे किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज G-SECs विकते. हे सरकारी रोखे म्हणजे एक प्रकारचं वचनपत्र असतं. सरकार म्हणतं, आम्हाला आज 100 रुपये द्या आणि आम्ही तुम्हाला एका वर्षानंतर 105 रुपये परत करू. बँका, विमा कंपन्या आणि अगदी सामान्य नागरिकही हे खरेदी करतात, कारण सरकार पैसे परत करणार याची खात्री असते. याशिवाय सरकार कधीकधी परदेशी संस्थांकडूनही, जसं की वर्ल्ड बँक किंवा IMF, कर्ज घेतं. पण त्या कर्जाचे नियम आणि व्याजदर वेगळे असतात. समजलं. तर रमेशची राजकोषीय तूट आहे 7,000 रुपये. आता आपल्या स्रोतामध्ये तिसरी संकल्पना आहे प्रायमरी डेफिसिट किंवा प्राथमिक तूट. यात काहीतरी व्याजाचा संबंध आहे. हो, आता गोष्टीत एक छोटा ट्विस्ट आहे.
समजा रमेशने जे 7,000 रुपये कर्ज घेतलं आहे त्यात त्याला त्याच्या वडिलांनी पूर्वी घेतलेल्या कर्जाचा 3,000 रुपयेचा व्याज हप्ता भरावा लागला. म्हणजे रमेशने जे 7,000 रुपये उसने घेतले त्यातले 3,000 रुपये तर जुने देणं फेडण्यातच गेले. अच्छा, म्हणजेच त्याच्या स्वतःच्या चालू वर्षाच्या गरजांसाठी म्हणजे घरखर्च आणि घर बांधणीसाठी त्याच्या हातात फक्त 4,000 रुपये आले. म्हणजे 7,000 रुपये वजा 3,000 रुपये. तर ही 4,000 रुपयाची रक्कम म्हणजे प्राथमिक तूट का? अगदी बरोबर. सूत्र आहे राजकोषीय तूट वजा व्याजावरील खर्च. आणि हा 4,000 रुपयाचा आकडा आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो. याचा अर्थ रमेशने भूतकाळातल्या चुकांचा ओझं आजही वाहतोय. म्हणजे आपण कमवतोय पण जुन्या EMI-मध्येच पैसा जातोय. देशाची गोष्टही काही वेगळी नाही. जर प्राथमिक तूट खूप कमी किंवा शून्य असेल तर याचा अर्थ सरकार फक्त जुनं व्याज फेडण्यासाठी कर्ज घेत आहे, नवीन कामांसाठी नाही, जे एक चांगलं चिन्ह मानलं जातं. म्हणजे ही तूट आपल्याला सरकारची सध्याची आर्थिक शिस्त दाखवते. आता शेवटची आणि थोडी नवी वाटणारी संकल्पना, प्रभावी महसुली तूट म्हणजे इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट, ही 2011-12 मध्ये आली, बरोबर? हो, ही संकल्पना थोडी सूक्ष्म आहे. आपण आधी पाहिलं की महसुली तूट म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट ही वाईट तूट मानली जाते, कारण ती रोजच्या खर्चासाठी असते. पण सरकार जो महसुली खर्च करते त्यातला काही भाग अनुदान किंवा ग्रँट्स म्हणून राज्यांना दिला जातो आणि राज्य सरकारं त्या अनुदानातून शाळा, रस्ते, दवाखाने बांधतात, म्हणजेच भांडवली मालमत्ता तयार करतात. अच्छा, म्हणजे जरी केंद्राने त्याला महसुली खर्च म्हणून दाखवलं तरी प्रत्यक्षात त्यातून काहीतरी चांगलं टिकणारं काम होतंय. म्हणून तो खर्च पूर्णपणे वाया गेला असं म्हणता येत नाही. बरोबर. स्रोतातील उदाहरण घेऊया. समजा रमेशने त्याच्या रोजच्या 12,000 रुपये खर्चातून मित्राला 500 रुपये दिले. हा झाला महसुली खर्च. पण त्या मित्राने त्या पैशातून अभ्यासाचं पुस्तक विकत घेतलं, जी एक प्रकारची गुंतवणूक आहे. तर प्रभावी महसुली तूट काढताना मूळ महसुली तुटीतून म्हणजे 2,000 रुपयातून असे चांगले खर्च जसे हे 500 रुपये वजा केले जातात. पण इथे एक मर्यादा आहे. मर्यादा कोणती? हे उदाहरण संकल्पना समजण्यासाठी चांगलं आहे, पण प्रत्यक्षात सरकारने दिलेलं सर्वच अनुदान 100% भांडवली मालमत्ता निर्माण करतेच असं नाही. त्यात भ्रष्टाचार किंवा गळती म्हणजे लिकेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रभावी महसुली तूट हा आकडा कधीकधी वास्तवापेक्षा जास्तच चांगला दिसू शकतो. वा, हा मुद्दा महत्वाचा आहे. तर आता रमेशच्या उदाहरणावरून आपण देशाचा खऱ्या मेडिकल रिपोर्टकडे म्हणजे 2024-25च्या बजेटच्या आकड्यांकडे येऊया. परीक्षेत उत्तर लिहिताना ही लेटेस्ट आकडेवारी खूप महत्वाची आहे. हो, आणि हे आकडे नेहमी GDPच्या टक्केवारीत दिले जातात, कारण देशाच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत तूट किती आहे हे महत्वाचं आहे. 1 कोटी रुपयांच्या अर्थव्यवस्थेत 1 लाखाचं कर्ज वेगळं आणि 100 कोटींच्या अर्थव्यवस्थेत तेच कर्ज वेगळं. म्हणूनच टक्केवारी महत्वाची. चला तर मग आकडे पाहूया. बजेट 2024-25 नुसार सर्वात महत्वाची राजकोषीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट आहे GDPच्या 4.9%. 4.9%. याचा अर्थ यावर्षी सरकारला देशाच्या एकूण उत्पन्नाच्या 4.9% इतकं कर्ज घ्यावं लागेल. हे प्रमाण कमी होत चाललं ही चांगली गोष्ट आहे. तुम्हाला आठवत असेल तर कोरोनाच्या काळात 2020-21 मध्ये हीच तूट 9.2% गेली होती. तिथून 4.9%वर येणं ही एक मोठी सुधारणा आहे. बरोबर. यालाच राजकोषीय सुसूत्रीकरण किंवा फिस्कल कन्सॉलिडेशन म्हणतात ना. म्हणजे सरकारने हळूहळू तूट कमी करत आणण्याचा जो मार्ग ठरवला आहे त्याला फिस्कल ग्लाइड पाथ म्हणतात. सरकारचं लक्ष 2025-26 पर्यंत ही तूट 4.5%च्या खाली आणण्याचा आहे. हो, याचा परिणाम थेट आपल्यावर होतो. जेव्हा सरकार बाजारातून कमी कर्ज घेतं तेव्हा खाजगी कंपन्यांसाठी जास्त पैसा उपलब्ध होतो. याला क्राउडिंग इन इफेक्ट म्हणतात. जेव्हा खाजगी कंपन्यांना सहज कर्ज मिळतं तेव्हा ते नवीन फॅक्टरी टाकतात, नवीन नोकऱ्या निर्माण होतात. छोट्या उद्योजकांनाही स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी कमी व्याजावर कर्ज मिळू शकतं. म्हणजे सरकारची शिस्त थेट आपल्या रोजगाराच्या संधींवर परिणाम करते. पुढचा आकडा आहे महसुली तूट, रेव्हेन्यू डेफिसिट. ती आहे 1.8%. म्हणजे सरकारचा रोजचा पगार, पेन्शन आणि इतर खर्च भागवण्यासाठी GDPच्या 1.8% इतके पैसे कमी पडत आहेत. हा आकडा शून्य असणं हे आदर्श मानलं जातं, पण तो हळूहळू कमी होत आहे हे महत्वाचं. तिसरा आकडा प्राथमिक तूट किंवा प्रायमरी डेफिसिट आहे 1.4%. आता इथे गंमत आहे.
राजकोषीय तूट आहे 4.9% आणि प्राथमिक तूट आहे 1.4%. याचा अर्थ काय? याचा अर्थ 4.9% वजा 1.4% म्हणजे 3.5%. म्हणजे देशाच्या GDPच्या तब्बल 3.5% रक्कम फक्त आणि फक्त जुन्या कर्जाचं व्याज फेडण्यात जात आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार जे 100 रुपये कर्ज घेत आहे त्यातले जवळपास 71 रुपये म्हणजे 3.5 भागिले 4.9 हे फक्त जुने EMI भरण्यासाठी वापरले जात आहेत. नवीन विकासाच्या कामांसाठी हातात फक्त 29 रुपये उरतायत. हे ओझं पुढच्या पिढीवर जाणार आहे. हे आकडे तर खूपच बोलके आहेत. आणि शेवटचा आकडा प्रभावी महसुली तूट म्हणजे इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट ही आहे 0.9%. हो, म्हणजे सरकार म्हणते की आमची वाईट महसुली तूट जी 1.8% दिसतेय त्यातला काही पैसा राज्यांना भांडवली निर्मितीसाठी गेला आहे. तो वजा केला की खरी वाईट तूट फक्त 0.9% उरते. पण जसं आपण आधी चर्चा केली, या आकड्याकडे थोडं सावधगिरीने पाहायला हवं. अर्थात काही अर्थतज्ञ असंही म्हणतात की भारतासारख्या विकसनशील देशांनी तुटीची जास्त काळजी न करता पायाभूत सुविधांवर खर्च करत राहावा, जरी त्यासाठी कर्ज घ्यावं लागले तरी. पण त्याला दुसरी बाजूही आहे. बरोबर. हा एक मोठा वादविवादाचा विषय आहे. पण सध्या तरी सरकारचं धोरण हे तूट कमी करण्यावरच केंद्रित आहे, ज्याला FRBM कायद्याचा आधार आहे. शेवटी परीक्षेसाठी एक महत्वाची टीप. अनेकदा जोड्या जुळवा किंवा विधाने तपासा अशा प्रश्नांमध्ये या 4 तुटींचा क्रम विचारला जातो. कोणती मोठी, कोणती लहान? हो, हा प्रश्न हमखास येतो. सामान्यतः सर्वात मोठी तूट ही राजकोषीय तूट असते, कारण त्यात सरकारचे एकूण कर्ज समाविष्ट असते. त्यानंतर महसुली तूट येते आणि मग प्राथमिक तूट येते, कारण ती राजकोषीय तुटीतून व्याज वजा करून काढली जाते. त्यामुळे ही क्रमवारी म्हणजे राजकोषीय, महसुली, प्राथमिक ही लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहे. आणि प्रभावी महसुली तूट ही महसुली तुटीपेक्षा नेहमीच कमी असते. तर आज आपण देशाच्या आर्थिक मेडिकल रिपोर्टचे 4 महत्वाचे नंबर्स पाहिले.